नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जुलै 2026. आजपासून महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार आहे हे आजच्या अंदाजामध्ये देणार आहे. तर सर्वप्रथम आज 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे वंचित जिल्हे आहेत, वंचित पावसामधून जे वंचित राहिलेले, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेडचा काही भाग, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडे नंदुरबार जिल्हा. तर ह्या जिल्ह्यातल्या म्हणजे 5 जिल्ह्याला सांगू इच्छितो की परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, सोलापूर आज म्हणजे दुपारनंतर म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, पण दुपारच्या नंतर 3-3:30च्या नंतर मग काय होणार आहे, काळोखुट्ट आभाळ येईल आणि मग ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जवळपास 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत अर्ध्या घंट्याचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मग राज्यात आता परिस्थिती कशी राहणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मराठवाड्याची जे तहान भागवणारं धरण आहे ते जायकवाडी धरण म्हणजे नाथसागर, तर आजच्यानं कंप्लीट सकाळच्या अपडेटनुसार ते 54% झालंय. तर मराठवाड्यातले जे तहान भागवणारे जायकवाडी धरण आहे उद्यापर्यंत ते 62% जाईल, कारण की आज 60,000 क्युसेसनं पाणी चालू आहे. तर 62,000पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत एक तुम्हाला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळं 29 तारखेला ते काय होणार आहे की इकडं नागपूरकडे येणार आहे. 29, 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान मग नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, शेगाव, खामगाव, मेकर, जळगाव जामोद, जळगाव नांदुरा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरकडं आणि इकडं गुजरातकडे जाणार आहे. म्हणजे 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये जवळपास 10, 15, 16 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. परत सांगतो मुसळधार पाऊस कसा पडणार आहे. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा राजूर गणपतीच्या तिकडून जळगावपर्यंत म्हणजे जळगाव जिल्हा, जळगावपर्यंत, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा पूर्ण, अकोला जिल्हा पूर्ण, अमरावती जिल्हा पूर्ण, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, आपलं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की जे चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बांधीनं हे कमी दाबाचा पट्टा असा जाणार आहे आणि गुजरात